हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण पाहिलं स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून दुसऱ्या अध्यायाचा म्हणजे सांख्य योगाचा समारोप किंवा उपसंहार कालच्या दुसऱ्या अध्यायाचा झाला. आणि आज आपण तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोगाला सुरुवात करत आहोत. तर तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे आणि त्याची सुरुवात अर्जुनानी विचारलेल्या प्रश्नापासून झालेली आहे. मागच्या याच्यात अर्जुनानी प्रश्न विचारला होता की कृष्णा स्थितप्रज्ञ कसा राहे, कसा फिरे वगैरे वगैरे असे प्रश्न त्यांनी विचारले आणि त्याचं उत्तर कृष्णाने दिल्यानंतर आता पुन्हा अर्जुनाने आणखी एक प्रश्न विचारलेला आहे. अर्जुन उवाच ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला, अरे तू मला असं काय करतोय, एकदा एक सांगतो. ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याला तुम्ही काहीही सांगितलं तरी तो त्याच्यात काही ना काही खुसपट काढतच असतो. तशी अर्जुनाची स्थिती झाली आहे. बुद्धी स्थिर नाही आहे, त्याला काय करावं हे सुचत नाही आहे. किंकर्तव्य मूढ झालेला आहे, तो मोहानी व्यापलेला आहे, त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे कृष्णाने काहीही सांगितलं तरी त्याच्यावर तो पुन्हा त्याला प्रश्न विचारतोच आहे. इथे त्यांनी प्रश्न विचारलाय, जायसी चेत कर्मणः ते मता बुद्धी जनार्दन. हे जनार्दना, हे कृष्णा, जर कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असं तू मानत असशील किंवा असं तू मानतोस तर किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. मग हे केशवा, तू मला या युद्धासारख्या घोर कर्मामध्ये का बरं नियोजित करतोयस, का बरं मला आग्रह करतोयस की तू युद्ध कर. जर बुद्धियोग श्रेष्ठ आहे तर मी बुद्धियोगाचा वापर करीन ना. मग मला तू कर्मयोगात का टाकतो, हे कर्म इतकं घोर कर्म करायला का भाग पाडतो. आता व्यामिश्रेण एव वाक्येन, तू काय करतोयस माहिती का कृष्णा, तू चुकतोयस. काय चुकतोयस, व्यामिश्रेण एव वाक्येन. सरमिसळ करून ही वाक्य मला सांगून, एकदा सांगतो बुद्धियोग श्रेष्ठ आहे, एकदा सांगतो कर्मयोग श्रेष्ठ आहे, एकदा सांगतो ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, असं तू मला सारखं सांगून बुद्धिं मोहयसी व मे, तूच माझ्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतोय. म्हणजे माझी निश्चयात्मक बुद्धी होऊच देत नाहीस, माझ्या बुद्धीचा निश्चय होऊ देत नाहीस, माझ्या मनामध्ये तू भ्रम निर्माण करतोयस. मग आता काय कर, तद एकम वद निश्चित्य. आता एकच काहीतरी निश्चय करून सांग, निश्चयपूर्वक सांग. येन श्रेयः अहम आपनुयाम, ज्यांनी मला श्रेय मिळेल, श्रेयस्कर अशी गोष्ट मला प्राप्त होईल असं एकच काहीतरी सांग बाबा. सारखं मला वेगळं असं काही सांगू नको, व्यामिश्र वाक्य बोलू नको, सरमिसळ करून सांगू नको. कर्मश्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ, श्रेय कशाने होईल, कल्याण कशाने प्राप्त होईल सांग. माझ्या बुद्धीमध्ये म्हणजे विवेकामध्ये तू भ्रम निर्माण करतोयस, त्याच्यामुळे माझा विवेक, माझा विचार कामच करत नाहीये. ॲक्च्युली कृष्णाने काही म्हणायच्या आधीच त्याच्या विवेकामध्ये बदल झालेला आहे, विकार निर्माण झालेला आहे. वीरवृत्ती निघून गेली आणि दयावृत्ती त्या ठिकाणी येऊन राहिली आहे आणि तो त्याचं सगळं खापर कृष्णावर फोडतोय. तूच मला उलटं सुलटं सांगतोयस.
म्हणून माझ्या मनामध्ये भ्रम निर्माण झालाय. आता तू मला एक काहीतरी सांग, एक. सारखं सारखं हे चांगलं ते चांगलं असं काही सांगू नको. एक सांग ज्याच्यामुळे माझं कल्याण होईल. आता या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं. अरे कृष्णा, मी आधीची काही नेणे, मला तर काहीच कळेन असं झालेलं आहे. वरी कवळिले मोहे येणे, त्यावर या मोहानी या भ्रमानी मला गिळून टाकलंय, माझा घास केलाय. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं, म्हणून मी तुला विवेक विचारला, विचार मांडायला सांगितला, तुझा विचार घेतला. तव तुझी एक एक नवाई, तव तुझी एक एक नवाई, तू तर मला एक एक नवीन नवीनच सांगतोयस. येथ उपदेशा माझी गोवाई, तुझा एक एक मत त्या उपदेशामध्ये तू गोवतोयस. तरी अनुसरले या काही ऐसे की जे, पण मी ज्याचं अनुसरण करू शकेन असं काही कर ना बाबा. प्रत्येक वेळेला नवीनच काहीतरी सांगतोय. आम्ही तनुमनु जीवे, तुझी या बोला ओटांगवे, आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण. आम्ही तनुमनु जीवे, तन मन आणि धन जीव या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुझी या बोला ओटंगावे, तू जसं म्हणतोस तसं वागतो, आमचं त्याच्यामध्ये काही ठेवत नाही. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण. तूच जर असं करायला लागलास, असं काही नवीन नवीन सांगायला लागलास तर मग तर संपलंच म्हणायचं. देखे रोगा ते जिणावे, रोग नीट ओळखावा. औषध तरी देयावे, त्याच्यावर योग्य औषध द्यावं. परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे, पण ते औषध सुद्धा कसं असावं, रुचकर गोड असं औषध पाहिजे. तू जर कडू औषध देशील आणि घे म्हणशील तर मी कसं घेईन. आजाऱ्याला औषध द्यायचं तर ते रुचकर असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, त्याच्या तोंडाला चव येईल असं असलं पाहिजे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जयापरी. म्हणून आता तू त्यासारखं रुचकर गोड कल्याणकारक असं काहीतरी मला सकळार्थ भरित, सगळा अर्थ ज्याच्यामध्ये परिपूर्ण आहे असं तत्व सांगावे उचित, असं योग्य तत्व मला तू सांग. परी बोधे माझे चित्त जयापरी, ज्यांनी माझ्या चित्ताला बोध होईल. माझा हा जो बुद्धीमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे तो भ्रम नाहीसा होईल असं काही सांग. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती घणी कान करू, एथ भीड कवणाची धरू तू माया मुची. अर्जुनाने पूर्ण शरणागती पत्करली कृष्णापुढे आणि म्हणतो कसा, देवा तूच ऐसा निजगुरु, तूच आमचा स्वतःचा एकमेव गुरु आहेस. आजी आरती घणी कान करू, तुझ्या पुढे मी आर्ततेने याचना कान का करू नये. येथ भीड कवणाची धरू तू मायामुची, मी इथे कोणाची भीड धरणार आहे, काही कोणाची भीड धरण्याचे मला काही कारण नाही, कारण तूच आमची माय आहेस. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुस सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. याच्या पलीकडे आता काही नाही. त्याच्यामुळे मी आता तुला पूर्ण शरण आलोय आणि तू एकच अशी गोष्ट सांग, तद एकम वद निश्चित्य येन श्रेयो अहम आपनुयाम. एकच अशी निश्चित कल्याणकारक गोष्ट सांग जी माझ्या श्रेयाला कारणभूत होईल, अशी एकच गोष्ट सांग बाबा. रोज रोज नवं नवं उठून काही मला सांगू नको. असे हे पहिले 2 श्लोक अर्जुनानी प्रश्न विचारून उपाय विचारलेला आहे कृष्णाला. आता 3रा श्लोक आहे, तिथून कृष्ण त्याचा उपाय सांगायला सुरुवात करणार आहे. श्री भगवान उवाच, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. ठीक आहे, तुला एकच सांगायचं आहे ना.
आता त्याची सुरुवात करतो. हे अर्जुना, लोकेस्मिन या जगामध्ये द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनग. अनग म्हणजे पापरहित अशा अर्जुना, मी या जगामध्ये 2 प्रकारच्या श्रद्धा किंवा निष्ठा सांगितलेल्या आहेत. कोणत्या? एक सांगितली ज्ञानयोगेन सांख्यानाम. सांख्य मताचे जे लोक आहेत, ज्ञानमार्गी जे लोक आहेत, त्यांना ज्ञानयोग मी सांगितलेला आहे. आणि कर्मयोगेन योगिनाम, आणि योगमार्गाचा अवलंब करणारे जे लोक आहेत त्यांना मी कर्मयोग सांगितलेला आहे. या 2 प्रकारचे योग किंवा निष्ठा किंवा श्रद्धा लोकांना मी सांगितलेल्या आहेत. आता हे नेमकं काय आहे ते बघूया. निष्ठा म्हणजे श्रद्धा. साधनाच्या परिपक्व अवस्थेला निष्ठा म्हणतात. ज्यांची साधना फळाला आलेली आहे ती त्यांची निष्ठा असते. ज्ञानयोग म्हणजे काय? मन, इंद्रिय आणि शरीराने होणाऱ्या सगळ्या क्रियांच्या कर्तेपणाचा अभिमान सोडून, मी करता नाही, कर्तेपणाचा अभिमान सोडून, कशानी? मन, इंद्रिय आणि देह, धी, शरीर, मन आणि बुद्धी यांनी सगळा कर्तेपणाचा अहंकार सोडून देऊन सच्चिदानंद परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे याला ज्ञानयोग म्हणतात. म्हणजे काय? आत्मज्ञान ज्याला झालेला आहे तो आत्म्यामध्ये रममाण होऊन परमेश्वराशी एकरूप होतो. ही जी पूर्ण प्रोसेस आहे या प्रोसेसला ज्ञानयोग म्हणतात. कर्मयोग कशाला म्हणायचं मग? फळाच्या आसक्तीचा त्याग करून, फळाचा आणि आसक्तीचा आणि फळाच्या आसक्तीचा त्याग करून कर्म करत राहणे, निष्काम कर्म करणे याला कर्मयोग असं म्हणतात. मग ज्ञानयोगेन सांख्यानाम, ज्ञानमार्गाचा अवलंब करणाऱ्यांसाठी, सांख्यांसाठी मी ज्ञानयोग सांगितला. म्हणजे काय केलं तर मायेपासून उत्पन्न त्रिगुणच गुणांमध्ये वर्तन करत आहेत आणि माझा त्यांच्याशी काही संबंध नाही असं जे समजतात आणि त्याप्रमाणे वर्तन करतात त्यांना ज्ञानयोगी म्हणतात. आता याबद्दल ज्ञानेश्वरांनी काय लिहिले बघूया. ज्ञानेश्वर काय म्हणतात? हे मार्गुतरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. अर्जुना, हे 2 मार्ग दिसतात पण परी एकवटती निदानी. निदानी म्हणजे त्याचं गंतव्य, त्याचं प्राप्तव्य हे एकच आहे. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. सिद्ध आणि साध्य प्राप्त झाल्यावर जे एकाच ठिकाणी नेऊन सोडतं त्याप्रमाणे. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. पूर्व म्हणजे पूर्व, अपर म्हणजे पश्चिम. पूर्वेकडे वाहणारी किंवा पश्चिमेकडे वाहणारी नदी भिन्न दिसती पाहता. आपण सहज पाहिलं तर आपल्याला कळतं की ही पूर्वेकडे वाहते आणि ही पश्चिमेकडे वाहते. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. पण जेव्हा त्या समुद्राला मिळतात तेव्हा ते काही वेगळं दिसत नाही, ते एकच होऊन जातं सगळं पाणी. तैसी दोन्ही मते सुचिती का कारणाते, परी उपास्ती ते योग्य ते अधीन असे. तैसी दोन्हीही मते म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन्हीही निष्ठा सुचिती एका कारणाते, एकच कारण सूचित करतात. परी उपास्ती ते योग्य ते अधीन असे. पण त्याची उपासना ही ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे असते. ज्ञानमार्ग सगळ्यांनाच आकळेल असं नाही. ज्ञानी योग्यांसाठी तो मार्ग योग्य आहे. पण जे ज्ञानी नाहीत, ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही, त्यांनी काय करायचं? त्यांच्या उपासना मार्गाप्रमाणे त्यांनी कर्मयोगाचं आचरण करावं. देखे
उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. त्याला दृष्टांत दिलाय. ज्याची त्याची जेवढी पात्रता तिथून त्याची साधना सुरू होते. उदाहरणार्थ उत्प्लवन सरिसा, उत्प्लवन उडणे, एक झेप घेणे, त्याला उत्प्लवन म्हणतात. एका झेपेमध्ये पक्षी फळासी झोंबे जैसा, पक्षी बरोबर त्या फळाला जाऊन टोच मारतो. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, त्या वेगाने माणूस त्या फळाकडे कसा काय झेपावू शकेल? त्याला काही पंख नाहीत. मग त्याची पात्रता काय? त्याला पंख आहेत. मग ज्ञानी योगाची पात्रता काय? त्याला ज्ञान आहे म्हणून तो ज्ञान मार्गाने जाईल. पण ज्याला ज्ञान झालेलं नाही त्याला कर्ममार्गच आकळावा लागेल. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित ठाकी. माणूस काय करील? ढाळे ढाळे, हळूहळू डहाळी, एकेका डहाळीवर चढून, ढाळे ढाळे म्हणजे डहाळी. माणूस झाडाच्या एकेका डहाळीवर चढून केतुलेनी एके वेळे, प्रत्येक फांदीवर एकदाच चढून मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, बरोबर तो मार्ग तिथपर्यंत, त्या जिथे ते फळ आहे त्या डहाळीपर्यंतचा मार्ग तो काढील आणि मग निश्चित फळ प्राप्त करील. असं आहे की नाही? पक्षासारखा तो काही एका झेपेत जाऊन ते फळ घेऊ शकणार नाही. विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती तैसे देखपा विहंगम मते. त्याप्रमाणे हे अर्जुना, त्या पक्षांप्रमाणे अधिष्ठुनी ज्ञानाते, ज्ञानावर अधिष्ठान ठेवून, ज्ञानावर निष्ठा ठेवून, ज्ञानावर उपासना ठेवून ज्ञानमार्गाने सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. सांख्य जे आहेत, ज्ञानमार्गी लोक जे आहेत ते सद्य मोक्ष, त्वरित मोक्ष प्राप्त करतात. ज्ञानमार्गाने त्यांना मोक्ष त्वरित प्राप्त होतो. येर योगी एक कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. आणि इतर जे योगमार्गाने जाणारे, कर्म आधारे, कर्माचा आधार घेऊन, विहितेची निजाचारे, स्वतःची निजकर्मे करत, कर्तव्ये करत पूर्णता अवसरे पावते होती. जसा जसा त्यांचा विकास होत राहील त्या मार्गामध्ये तसे तसे ते पूर्णत्वाला हळूहळू प्राप्त होतील. जसा पक्षी एका झेपेत फळ उचलून नेतो तसे ज्ञानमार्गी लोक एका झेपेत परमतत्वाला प्राप्त होतील. पण जसा माणूस एक एक फांदी चढत क्रमाने, हे पहा, मोक्षाचे दोन प्रकार आहेत, सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती. तर ज्ञानमार्गाने जाणाऱ्या लोकांना सद्योमुक्ती म्हणजे त्वरित मुक्ती आहे. पण कर्ममार्गाने जाणाऱ्यांना क्रममुक्ती आहे. क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत चढत, अध्यात्माची एक एक पायरी चढत चढत ते पूर्णत्वाला जातात. हे या श्लोकामध्ये स्पष्ट केलं आहे. आता पुढे चौथा श्लोक. न कर्मणाम न कर्मणाम अनारंभान नैष्कर्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. कर्मणाम अनारंभः, कर्मांचा आरंभच केला नाही तर, न नैष्कर्म्यम पुरुषो अश्नुते, कर्माचा आरंभच केला नाही तर माणसाला नैष्कर्म्य कसं प्राप्त होईल? कर्मच केलं नाही तर निष्काम कर्म त्याच्या हातून कसं घडेल? नैष्कर्म्य त्याला कसं प्राप्त होईल? नच संन्यसनाद एव, संन्यसन म्हणजे सोडून देणे. कर्म जर सोडूनच दिलं तर सिद्धिं न समधिगच्छति, त्याला सिद्धीसुद्धा प्राप्त होणार नाहीत. सिद्धी प्राप्त करायच्या आहेत तर त्याला काही ना काही कर्म करावंच लागेल. आता त्याच्याबद्दल इथे काय म्हणलं एकदा वाचून दाखवते म्हणजे मग तुम्हाला स्पष्ट कळेल.
कर्मांचा आरंभच केला नाही तर माणसाला हे कसे समजेल की आपण सिद्धी किंवा असिद्धी यापैकी कुठे स्थिर झालेलो आहे? कर्म केलंच नाही तर आम्हाला त्या कर्मामध्ये सिद्धी मिळाली का असिद्धी मिळाली हे कसं कळेल माणसाला? आणि आपण त्या जी कोणती अवस्था आपल्याला प्राप्त झाली तिथे आपण स्थिर होतो का अस्थिर होतो हे तरी त्याला कसं कळेल? त्यासाठी आधी कर्म करणं आवश्यक आहे. निष्काम भावनेने कर्म केल्यामुळेच कर्मयोगाची सिद्धता होते आणि मग ते नैष्कर्म्य आपल्याला प्राप्त होतं. मग नैष्कर्म्य म्हणजे काय? जी अवस्था प्राप्त झाली असता माणसाचे कर्म हे अकर्म बनते. मग कर्म अकर्म बनणे म्हणजे काय? तर त्या कर्मफळाचा बाध निर्माण न होणे. जर मी कर्म करत असताना त्या कर्मामध्ये आणि कर्मफळामध्ये दोन्ही कर्मामध्ये आणि कर्मफळामध्ये आसक्त नसेल तर ते माझं अकर्म होतं, नैष्कर्म्य होतं. ते कर्म मला बाधत नाही आणि बांधतही नाही, बाधायुक्त होत नाही आणि बंधनकारक पण होत नाही. जसे भाजलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही तसे निष्काम कर्म केलेल्या फळ मिळत नाही. त्याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम यातून सुटका होते. नच संन्यसनाद एव सिद्धिम. कर्माचा संन्यास केला, कर्म टाकून दिलं तर कुठलीच सिद्धी माणसाला प्राप्त होत नाही. योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर कर्मयोग किंवा ज्ञानयोग या दोन मार्गांपैकी कुठला तरी एक मार्ग आपल्याला स्वीकारणं भाग आहे. त्याच्यामुळे गीता ही माणसाला कर्तव्य सन्मुख करणारी आहे, कर्तव्य प्रवृत्त करणारी आहे. त्याच्यामुळे ते कर्म सोडून कसं चालेल? कर्तव्य कर्म तर केलंच पाहिजे. मग तुम्ही ज्ञानमार्गाने करा अथवा योग मार्गाने करा, कर्म मार्गाने करा, त्याला काही प्रत्यवाय नाही. कारण काय? ज्याची त्याची क्षमता, ज्याची त्याची पात्रता. कोणी पक्षासारखं एका क्षणात मोक्ष मिळवेल ज्ञानमार्गाने आणि कोणी कर्ममार्गाने हळूहळू एक एक पायरी चढत चढत क्रममुक्ती मिळवेल. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात ते बघा की प्राप्त कर्मा सांडीजे ये तुलिनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. की प्राप्त कर्मा सांडीजे, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कर्म सोडून दिलं. तुला काय प्राप्त झालं आहे? युद्ध करणं प्राप्त झाले, तू ते सोडून दिलं. याला म्हणतात संन्यास, कर्मसन्यास झाला हा. ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे, आणि याच्यामुळे तू नैष्कर्म्य होशील, निष्काम कर्मयोगी होशील. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. तुझं हे जे बोलणं आहे हे मूर्खपणाचं बोलणं आहे. कर्तव्य कर्म सोडून दिलं, विहित कर्म सोडून दिलं म्हणजे नैष्कर्म्य होतं असं मुळीच नाही. सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. सांगे पैलतीरा जावे, पैलतीराला जायचं सांगतो. ऐसे व्यसन का जेथ पावे, आणि त्या नावेमध्ये काही संकट निर्माण झालं नावेतून जाताना तर तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. जेव्हा संकट येईल तेव्हा त्या नावेचा त्याग करावा, नौकेचा त्याग करावा असं घडतं का? असं घडत नाही ना. तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकू न कीजे की सिद्धू ही न सेविजे केवी सांगे. ना तरी तृप्ती इच्छिजे, तृप्ती मिळावी अशी इच्छा केली तरी कैसे निपाकू न कीजे, आणि स्वयंपाकच केला नाही की सिद्धू ही न सेविजे, सिद्ध सुद्धा ते खाऊ शकत नाही. केवी संगे, कसा बरं खाईल सांग. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणून पार्था तू ऐक, जया नैष्कर्म्यपदी आस्था. आपले कर्म नैष्कर्म्य व्हावेत याच्यावर ज्यांची श्रद्धा आहे, आस्था आहे,
तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. त्यांनी उचित कर्म कधीही त्यागू नये. त्याला प्राप्त झालेलं कर्म त्यांनी, कर्तव्य कर्म त्यांनी केलंच पाहिजे. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखोनी पाहिजे. परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मनी. हे वायाची सैरा बोलीजे, तुझं जे काय बोलणं आहे हे वायफळ आहे, सैराट बोलणं आहे. उकलू तरी देखोनी पाहिजे, ते जरा त्याच्याकडे जरा लक्ष देऊन बघ. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मनी. तुझ्या मनात हे निश्चित कर की तू कर्माचा त्याग करू म्हणलास तरी कर्माचा त्याग होत नाही. कारण माणूस कर्माशिवाय राहूच शकत नाही. माणूस आहे म्हणजे कर्म चालू आहे, त्याच्यामुळे तू कर्म काही सोडून देऊ शकत नाही. असं या 4थ्या श्लोकामध्ये सांगितलंय. न कर्माणाम अनारंभात नैष्कर्यम पुरुषो अश्नुते न च संन्यासनाद एव सिद्धिम समधिगच्छति. त्याला सिद्धीसुद्धा प्राप्त होत नाही. पुढे 5वा श्लोक काय म्हणतो बघा. नहि कश्चित क्षणमपि जातुः तिष्ठति अकर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. आता माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही, त्याचं कारण या श्लोकात सांगितलंय. नाही कश्चित क्षणमपि जातू तिष्ठती अकर्मकृत. जातू म्हणजे जन्मलेला. या सृष्टीमध्ये ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्या प्रत्येक जन्मलेल्या शरीराला, देहाला, आकाराला क्षणभर सुद्धा कर्म न करता जगता येत नाही. प्रत्येक क्षणाला तो कर्म करतच असतो. कार्यते ही अवशः कर्म. कारण ते कर्म करतात कसे, वश होऊन. कुणाला, सर्वाहा प्रकृतिजैहि गुणैहि. सगळ्या प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांना वश होऊन त्यांचं कार्य चालूच असतं. आपल्याला हे माहीत पाहिजे की प्रकृतीचे हे जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, या 3 गुणांच्या मिश्रणानेच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. कुठे सात्विक गुण अधिक आहे, कुठे राजस गुण अधिक आहे, कुठे तामस गुण अधिक आहे. पण एखाद्यामध्ये फक्त तामसच आहे, एखाद्यामध्ये फक्त राजस असं नाही. 3ही गुण त्यांचं मिश्रण प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यावरूनच त्यांची क्रिया ठरतात आणि त्या क्रिया होत राहतात. तुला जरी कंटाळा आला तरी प्रकृती तुझ्याकडून काम करूनच घेत असते. प्रकृती म्हणजे प्रकृतीपासून जन्मलेले हे जे त्रिगुण आहेत, हे त्रिगुण, त्या त्रिगुणांना वश होऊन तू सातत्याने कर्म करतच राहणार आहेस. जरी तू म्हणला मला कर्म करायचं नाही तरी ते तुझ्याकडून होणारच आहे. असं या इथे कारण सांगितलंय की माणूस कर्माशिवाय का राहू शकत नाही. तर प्रकृतीपासून निर्माण झालेले हे त्रिगुण, त्यांची ही मिश्रणं आपल्या प्रत्येकामध्ये असल्यामुळे ती तुमच्याकडून ते काम करून घेत राहतात. तुम्ही करा किंवा नका करू. म्हणून संत सज्जन नेहमी सांगतात, करविता तोची. मी करणारा नाहीच आहे, ती प्रकृती आणि ते गुण ते माझ्याकडून करवून घेतात. प्रत्येक कार्य ते माझ्याकडून करवून घेतात, तसे ते करून घेतात. आता इथे जातू म्हणजे जन्मलेला, म्हणजेच ज्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छना यापैकी कोणत्याही अवस्थेमध्ये कर्म केल्याशिवाय जो क्षणभरही राहू शकत नाही तो जातू. जन्माला आलेला. अवशः म्हणजे वश होऊन. कुणाला? प्रकृतीला. माया किंवा अजा, तिचं मायेचं दुसरं नाव आहे अजा, एक नाव आहे प्रकृती. ही शक्ती आहे परमेश्वराची. या शक्तीला शरण जाऊन माणूस सतत कर्म करत राहतो. जोपर्यंत माणसाला देहाबद्दल अहमता, ममता, आसक्ती आहे तोपर्यंत माणूस क्षणभरही कर्मरहित राहू शकत नाही. देह माझा, मी आहे, आसक्ती आहे, मला हे सगळं पाहिजे आहे, यापेक्षाही अधिक मिळालं तर उत्तम,
अशी जोपर्यंत माणसाची वृत्ती असते तोपर्यंत क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. प्रकृतीही गुणही म्हणजे काय? प्रकृतीपासून निर्माण झालेले गुण, हे गुण माणसाच्या वृत्ती निर्माण करतात आणि माणूस त्या वृत्तींप्रमाणे आपला स्वभाव बनवतो किंवा त्याचा स्वभाव बनतो. त्याची वृत्ती जशी असेल तसा त्याचा स्वभाव बनतो. स्वभावतःच प्रकृती परिवर्तनशील आहे, तिच्यामध्ये बदल होतात. त्यामुळे या वृत्तीसुद्धा परिवर्तनशील आहेत. त्यामुळे देहसुद्धा परिवर्तनशील आहे. त्यामुळे सतत कार्यशील आहे. त्याच्यामध्ये सतत परिवर्तनाचं कार्य घडत असतं. ते आपण मागे पाहिलं. बाळाचं मूल होतं, मुलाचं छोटं काय म्हणतात त्याला, कुमारवयीन, किशोरवयीन, तरुण, असे बदल होत राहतात. ते प्रकृतीजयी गुणही, प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांमुळे. आता ज्ञानेश्वर याच्याबद्दल काय म्हणतात बघा. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. देखे विहित कर्म जे तुले, जे सगळे विहित कर्म आहेत ते सळे जरी ओसंडिले, ते सगळे जरी सोडून दिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. इंद्रियांचे स्वभाव काय शमन होतात का? इंद्रियांचे विषय त्यांना कार्यप्रवण करतच असतात. भूक तर लागतेच, भूक लागल्यानंतर भजी खावीशी वाटतातच, हे तर काही सुटत नाही. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुजाले परिमळूने घे. सांग बरं. श्रवणी ऐकावे ठेले, कानांनी ऐकायचं सोडलं. नेत्रीचे तेज गेले, नेत्रांनी रूप पाहणं सोडलं. हे नासारंध्र बुजाले, नाकाची भोकं बुजली, श्वास घेणं चालूच आहे ना. परिमळूने घे, सुगंध घ्यायचं त्यांनी नाकानी सोडलं का? ना तरी प्राणापान गती, तिथून प्राण आणि अपान ही गती चालूच आहे, श्वास आणि उच्छ्वास. की निर्विकल्प जाहली मती, बुद्धीमध्ये विकल्प निर्माण झाला का नाही झाला, करू की नको करू, हे करू का ते करू, वगैरे वगैरे. की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया, का भूक तहान तुझी थांबून राहिली. हे स्वप्नावबोधू ठेले, चरण चालो विसरले, हे असो का निमाले जन्म मृत्यू. अरे बाबा, स्वप्न आणि जाग, अवबोध म्हणजे जाग, झोपणं आणि जाग होणं, हे काय तुझं थांबलं का? रात्र झाली की झोपतो, सकाळ झाली की उठतो, हे कर्म तुझं चालूच आहे. चरण चालो विसरले, तुझे पाय चालायचं विसरले का? जेव्हा वेळ आली ते उठून चालायलाच लागतात. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. आणि मग त्याच्या पुढे असणारे जन्म आणि मृत्यू तरी काही थांबलेत का? ज्याला जन्माला यायचं तो जन्माला येतोच, ज्याला मरायचं आहे तो मरतोच. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. हे न ठकेची जरी काही, ठकेची म्हणजे थांबणे. जसं हे काहीही थांबत नाही, तरी सांडिले ते काही. जर आपण काम सोडून दिलं असं म्हणलं, म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती म्हणता. जे प्रकृती मंत आहेत, प्रकृतीचा घटक आहेत, सृष्टीचा घटक आहेत, मायेच्या त्रिगुणांच्या झाकणाखाली झाकलेले आहेत, त्या सगळ्या प्रकृतिमंतांना कर्मत्याग नाही. त्यांचं कर्म चालूच राहतं. कर्म पराधीनपणे निपज तसे प्रकृती गुणे, ये रधरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. कर्म पराधीनपणे, माणूस जे कर्म करतो ते पराधीनपणाने करतो. कारण काय? निपज तसे प्रकृती गुणे, कारण ते प्रकृतीच्या त्रिगुणांमधून निर्माण होतं. येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. म्हणून हे अंतःकरणातून आता काढून टाक की मी कर्म करणार नाही. तू नाही केलं तरी प्रकृती तुझ्याकडून ते करवूनच घेईल. का उचलले वायुवशे, चळे शुष्क पात्र जैसे,
निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे. वायू वशे, वायूला वश होऊन खाली पडलेला पालापाचोळा उचलला जातो. चळे शुष्क पात्र जैसे पत्र, वाळलेलं खाली पडलेलं पान पाचोळा हे वाऱ्याने वर उचललं जातं, कारण ते हलकं आहे ना. निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे, ते निश्चेष्ट आहे, स्वतः हालचाल करू शकत नाही, पण वायूंनी त्याला उचलल्यामुळे, प्रकृतीने त्याला उचलल्यामुळे ते आकाशामध्ये भिरभिरत राहतं. म्हणून सांगू जव प्रकृतीचा म्हणून संगू जव प्रकृतीचा, तमवरी त्यागून घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहो चिवरे. म्हणून संगू जव प्रकृतीचा, प्रकृतीचा जर संग घडलेलाच आहे, तववरी त्यागून घडे कर्माचा, तोपर्यंत जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग नाही. ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रह चिवरे. असं असू नये ज्यांना म्हणायचंय की मी आता त्याग करतोच कर्मांचा, तर तो फक्त त्यांचा आग्रह आहे, पण कर्म त्याग घडत नाही असं इथे स्पष्ट सांगितलंय. आता पुढे 6व्या श्लोकामध्ये कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य, कर्मेंद्रियांचा संयम करून जो मनसा स्मरण आस्ते, त्या कर्मांचं मनामध्ये स्मरण करून बसून राहतो. इंद्रियार्थान विमूढात्मा, इंद्रियांच्या बाबतीत तो विमूढ असा असणारा मिथ्याचार स उच्यते, त्याचं आचरण हे मिथ्य खोटं आहे असं म्हटलं जातं. आता इथे बघू आपण काय काय आहे. कर्मेंद्रियाणि संयम्य, कर्मेंद्रियांचा संयम करून, मग कोणकोणती? मुख, हात, पाय, उपस्थ आणि गुद या 5 कर्मेंद्रियांचा विचार नाही, तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतरेंद्रिय सगळ्यांचा विचार आहे. या सगळ्या गोष्टींचा संयम करून, मन, बुद्धी, इंद्रिय, कर्म यांचा संयम करून म्हणजेच नियमन करून, जर चित्तामध्ये विषयांचं चिंतन चालू असेल, कर्मेंद्रियाणि संयम्य यहा आस्ते मनसा स्मरण, जो मनामध्ये विषयांचं स्मरण करत बसतो, इंद्रियांना म्हणतो काम नाही करायचं आणि मनात मात्र सगळ्या विषयांचं स्मरण करत राहतो. अरे वा वा तिथे बुंदी छान आहे, अरे वा वा ते कपडे छान आहेत, अरे वा वा ते संगीत चांगलं आहे, असं त्याचं सगळं तुम्ही चिंतन मनात करताय सगळ्या विषयांचं. इंद्रियार्थान विमूढात्मा, तो इंद्रियांच्या बाबतीत विमूढ आहे असं समजलं जातं. साधकाने मिथ्याचरण न करता, कर्माचा त्याग न करता आसक्तीरहित होऊन तत्परतेने कर्म करावं, म्हणजे मग तो विमूढात्मा होत नाही आणि त्याचं आचरण मिथ्या होत नाही, खोटं होत नाही. आता याच्याबद्दल हट्टाने इंद्रिय संयम करून स्वतःला क्रियारहित समजणाऱ्यांचं आचरण हे दांभिकपणाचं, मूर्खपणाचं असतं. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात, जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहाती, तरी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे उचित कर्म सांडिती, जे कर्तव्य कर्म सोडून देतात, मग नैष्कर्म्य होऊ पाहती आणि आपलं नैष्कर्म्य व्हावं अशी इच्छा करतात, तरी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी, आणि कर्मेंद्रियांची प्रवृत्ती याच्यावर ते संयम करतात. तया कर्मत्यागू न घडे, त्या माणसाला कर्मत्याग घडत नाही. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्री जाण. जे कर्तव्य मनी सापडे, मनामध्ये जे कर्तव्य आहे ते करत नाहीत, वरी नटती ते पुढे, आणि नाटक करतात कर्मत्यागाचं. दरिद्री जाण, त्याला खरा दरिद्री समजावं, त्याला खरा मूढ समजावं. ऐसे ते पार्था विषयासक्त
सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अशा माणसांना हे पार्था विषयासक्त असून आहेत असं ओळखावं, यामध्ये काहीही भ्रम पडायची गरज नाही, भ्रम होण्याची गरज नाही. निश्चितपणाने ते विषयासक्त आहेत हे आपण ओळखावं. बाहेर ते कर्म करताना दिसणार नाहीत, पण मनामध्ये मात्र त्याचं विषयांचं चिंतन करणारे ते असतात. आता पुढे, यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः सविशिष्यते. जो माणूस मनाने इंद्रियांचं नियंत्रण करतो, इंद्रियाणि मनसा नियम्य, मनाने इंद्रियांचं नियमन करून आरभ्यते प्रारंभ करतात, आसक्तीरहित होऊन निष्काम भावनेनी कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः, कर्मयोगामध्ये असक्त होऊन म्हणजे त्याच्यातून बाहेर पडून, तोच श्रेष्ठ पुरुष आहे. आता मनाने इंद्रियांचे नियमन केल्यावर इंद्रियांचे आपले स्वतंत्र असे हट्ट राहत नाहीत. मनाने जर इंद्रियांचं नियमन केलं ना, इंद्रियांना शांत केलं, तर इंद्रिय हट्ट करत नाहीत. मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, हेच पाहिजे ना असंच पाहिजे असं मन, इंद्रिय आणि मन दोन्ही हट्ट करत नाहीत. सर्व फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. तो माणूस कसा आहे, सर्व कर्मफळांचा त्याग करतो आणि आत्मवान होतो. निषिद्ध कर्मांपासून इंद्रियांना हटवून शास्त्रप्रणित कर्तव्य कर्मांमध्ये त्या इंद्रियांना जुंपणे म्हणजे त्याचं संयमन करणे. कर्मयोगम आरभते आणि इंद्रियाणि मनसा सविशिष्यते. जो अशा प्रकारे कर्मयोग करतो त्याला विशेष कर्मयोगी असं म्हणतात. ज्ञानेश्वर याच्याबद्दल काय म्हणतात बघा. तो कामना मात्रे न घेपे, महामळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तो कामना मात्रे न घेपे, त्याच्या मनामध्ये कामना निर्माण होत नाही. महामळे न लिंपे, त्याच्या चित्ताला कोणताही मल लेपून टाकत नाही, त्याच्यावर मळाचा लेप होत नाही. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, पाण्यात राहूनही त्या कमळाच्या पानावर जसं पाणी ठरत नाही, पाणी त्याला लेपून टाकू शकत नाही, पाणी पडतं त्याच्यावर पण ते घरंगळून निघून जातं, ते त्याच्यावर ते लिंपलं जात नाही. त्या पद्मपत्राप्रमाणे पाण्यात राहून पाण्याचा होत नाही, पाण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही असा तो असतो. तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. पुन्हा दुसरा दृष्टांत, पहिला पद्मपत्राचा दृष्टांत दिला, दुसरा सूर्यबिंबाच्या प्रतिबिंबाचा दृष्टांत दिला. संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. पाण्यामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब हे पाण्याबरोबर आहे, वरच्या सूर्यासारखंच खाली दिसतं, पण ते असत मात्र नाही. तसा हा माणूस ज्यांनी सगळ्या इंद्रियांचं दमन केलेलं आहे, इंद्रियांना वश केलेलं आहे, तो कसा आहे, सकळासारिखा दिसे. चालाय बोलायला तो सगळ्यांसारखाच दिसतो. जैसे तया संगे संसर्गा माझी असे, सगळ्यांच्या मध्ये राहतो, त्यांच्यासारखा दिसतो पण त्यांच्यासारखा नसतो. सब में रहो सबसे अलग आहे, सगळ्यांचा पण कुणाचाच नाही असा तो असतो. ऐशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक तू, आशा अपाश रही तू ओळख पा. असे चिन्ह ज्याच्यामध्ये दिसतात त्याला तू मुक्त असं पहा, आणि कारण तो आशापाश रहित आहे अशी त्याची ओळख आहे.
अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणोनी ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. जगामध्ये हे अर्जुना तोच योगी आहे, तो विशेष आहे या जगामध्ये, म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. म्हणून मी तुला म्हणतो की तू या योग्यासारखा हो. तू मानसा नियमू करी, तुझ्या मनाने सगळ्या इंद्रियांचं नियमन कर. निश्चळू होय अंतरी, अंतरेंद्रिय तुझी निश्चळ कर, मन स्थिर कर, मनाला स्थिर कर. मग कर्मेंद्रिये ही व्यापारी वर्त तू सुखे, मग तुझी ही कर्मेंद्रिय सुखाने काम करतील. आजचा आता शेवटचा श्लोक बघू. नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद अकर्मणा. नियतं कुरु कर्म, नियत म्हणजे शास्त्राने सांगितलेलं, शास्त्राने नियमित करून दिलेलं असं जे कर्म आहे ते तू कर. कारण काय, कर्म त्याज्यो ही अकर्मणः, सॉरी कर्म ज्यायो ही अकर्मणा. ज्याय म्हणजे श्रेष्ठ. कर्म करणं हे कर्म न करण्यापेक्षा अतिश्रेष्ठ आहे. कर्म न करता राहण्यापेक्षा तू कर्म कर. कारण काय, शरीर यात्रा म्हणजे शरीराचा निर्वाह, खाणं पिणं झोपणं उठणं श्वास घेणं रक्ताभिसरण होणं वगैरे, ही जी शरीर यात्रा आहे म्हणजे शरीराची विहित कर्म आहेत, निर्वाह आहे, ते न प्रसिद्ध आहेत अकर्मणा. तू अकर्म केलं तरीही ते त्याचं काही काम पूर्ण होणार नाही. तसंच क्षत्रियाचं नियत कर्म युद्ध करणं आहे. माते संगः अस्तु कर्मणी, म्हणून तू असंगाचा कर्म अकर्माचा कधीही संग करू नको. अकर्म तुला शोभत नाही. ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून अर्जुना जे जे उचित म्हणजे योग्य, तुझ्यासाठी जे जे योग्य आहे असं कर्म अवसरे करुणी प्राप्त, ज्या ज्या प्रसंगी तुला ते करावं लागेल, अवसर म्हणजे प्रसंग, त्या त्या प्रसंगी ते कर्म हेतू रहित आचरे तू, कोणत्याही आसक्ती रहित होऊन तू ते कर्म करावंस. देखे अनुक्रमा आधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित भावे. देखे अनुक्रमा आधारे, क्रमाक्रमाने योग्य, स्वधर्मू जो आचरे स्वतःच्या धर्माचं जो क्रमाने आचरण करतो तो मोक्षू तेणे व्यापारे, त्याच्या अशा वागण्यामुळे मोक्ष निश्चित पावे, निश्चितपणे त्याला मिळेल. म्हणून तू कर्म कर, अकर्माच्या नादी लागू नको, अकर्माची बाधा तुला होऊ देऊ नको, असं इथे कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आज या श्लोकावर आपण थांबणार आहोत. आत्तापर्यंत आपण जेवढे श्लोक वाचले हे पाहिले ते आपण आता एकदा वाचू आणि आज इथे थांबू. बाकी आपण उद्या घेणार आहोत. पहिल्या श्लोकापासून सुरुवात आहे आपली 8व्या श्लोकापर्यंत. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ.
पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मणः हरिः ओम. आज आपण इथे थांबू. पुढचा भाग उद्या.